जय शिवराय मित्रांनो, माझं नाव सोपान आणि तुम्ही बघत आपलं YouTube चॅनल। तर मित्रांनो बघू शकता जो आजचा व्हिडिओ आहे तो लग्नपत्रिका व्हिडिओ झालाय आणि अशा प्रकारचा जो वेडिंग इन्व्हिटेशनचा व्हिडिओ आहे हा तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये एकदम इझिली बनवू शकता। मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगितलंय की तुम्ही अशा प्रकारचा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये कशा प्रकारे बनवू शकता। त्यासाठी जो आजचा व्हिडिओ आहे तो न स्किप करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। आणि अशाच प्रकारचे जे वेडिंग इन्व्हिटेशनचे बर्थडेचे जे व्हिडिओ असतात हे मराठीमध्ये बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आणि मित्रांनो व्हिडिओ एडिटिंगसाठी लागणारे जे पण ॲप आहेत ते तुम्ही एकदम इझिली आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता। टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे हे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पाहायला मिळेल। त्यासोबत मित्रांनो व्हिडिओ एडिटिंगसाठी लागणारे जे पण मटेरियल आहे हे तुम्हाला sopancreations.com या आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती पाहायला मिळेल। तिथून तुम्ही एकदम इझिली ते डाउनलोड करू शकता। त्याचप्रमाणे जे वेडिंग इन्व्हिटेशनचं बर्थडे व्हिडिओ एडिटिंगचं जे मटेरियल आहे ते तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा बघायला मिळेल। त्यासाठी तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता। व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक आहे हे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पाहायला मिळेल। आणि मित्रांनो तुम्हाला एडिटिंग मध्ये काही पण अडचण असली तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करू शकता। जे इंस्टाग्राम आयडी आहे हे तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळत असेल। तर चला कोणत्याच प्रकारे टाइम्स न करता आजचा जबरदस्त व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत की जो फोटो आहे हा तुम्हाला कशा प्रकारे जो ब्रशचा स्ट्रोक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करायचा आहे, म्हणजे अशा प्रकारचा तुमच्या फोटोला इफेक्ट येऊन जाईल आणि जे पेन जे आहे ते तुम्ही एकदम इझिली सेव्ह करू शकता। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला IBS पेंटेक्स हे जे ऍप्लिकेशन आहे हे तुम्हाला डाउनलोड करायचे आहे। आणि जे IBS पेंटेक्स नावाचे जे ऍप्लिकेशन आहे हे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता। कारण मित्रांनो ते जे ऍप्लिकेशन आहे ते एक प्रो ऍप्लिकेशन आहे। हे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं आहे, माय गॅलरीच्या ऑप्शनवरती क्लिक करा, प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि इथे जे साईज असेल 5000 × 5000 तुम्हाला इथे ठेवून द्यायचे आहे। त्यानंतर ओकेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, ओके करा। त्यानंतर लेअरच्या ऑप्शन इथे बघू शकता, यावरती क्लिक करा। इथे एक ट्रान्सपरंट बॅकग्राउंड्स ऍड करा। त्यानंतर तर इथे बघू शकता एक कॅमेराचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। तुम्हाला एक ब्रशचा स्ट्रोक दिलेला आहे तो इथे ऍड करा। तर बघू शकता अशा प्रकारचं मी तुम्हाला एक ब्रश स्ट्रोक PNG दिलेली आहे, हे तुम्हाला याच्यावरती ऍड करायचे। त्यानंतर तुमचा जो फोटो असेल तो फोटो इथे ऍड करा। हा मी इथे ऍड केला आहे आणि फोटोला मी झूम करून घेतो आणि राईट क्लिक करून घेतो, ओके। त्यानंतर इथे बघू शकता एक क्लिपिंगचं ऑप्शन आहे खाली, त्या लेअरवरती क्लिक करा फोटोचे आणि एक क्लिपिंगचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करा, जेणेकरून जो फोटो आहे त्यानंतर ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करा 3rd नंबरच्या आणि अशा प्रकारे झूम करा, जेणेकरून जो फोटो आहे तो बरोबर त्या जो स्ट्रोक असेल ब्रशचा त्याच्यामध्ये येऊन जाईल। आणि राईट क्लिक करा आणि इथे बघू शकता एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा एरोवरती आणि सेव्ह ॲज अ ट्रान्सपरंट PNG अशा प्रकारचा ऑप्शनवरती क्लिक करा। अशा प्रकारचा जो फोटो आहे तो ब्रशच्या स्ट्रोकमध्ये चालला जाईल। त्यानंतर तुम्हाला जे टेक्स्ट आहे ते तयार करावे लागणार आहेत, त्यासाठी तुम्हाला पिक्सल ॲप्लिकेशनची आवश्यकता लागणार आहे। तर मित्रांनो बघू शकता मी तुम्हाला सर्व टेक्स्ट झाले, जे मुला मुलींचे नाव झाले, त्यानंतर जे लोकेशन असेल त्याची सुद्धा तुम्हाला मी PLP फाईल दिलेली आहे। त्यानंतर जो टाइम आहे त्याची सुद्धा मी तुम्हाला PLP फाईल दिलेली आहे। ही जी PLP फाईल आहे ते एकदम इझिली तुम्ही एडिट करू शकता। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे काइनमास्टर ऍप्लिकेशन असेल त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे। मित्रांनो जे मी काइनमास्टर यूज करत आहे त्याची जे डाउनलोडिंग लिंक आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल, त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा। त्यानंतर क्रिएट न्यूच्या ऑप्शनवरती क्लिक करा, 9:16चा रेशो सिलेक्ट करा, त्यानंतर क्रिएटच्या ऑप्शनवरती क्लिक। त्यानंतर अशा प्रकारचं मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड दिलेलं आहे, ते बॅकग्राऊंड इथे ऍड करून घ्या। त्यानंतर तुम्हाला लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जाऊन अशा प्रकारची एक मी तुम्हाला PNG दिलेली आहे। हे जी PNG आहे हे तुम्हाला अशा प्रकारे इथे ऍड करून घ्यायचे आणि याची जे लेंथ आहे हे तुम्ही 5 सेकंद ठेवू शकता आणि एक्स्ट्रा पार्ट तुम्ही डिलीट करतो। त्यानंतर त्या PNGला तुम्हाला व्यवस्थित सेट करून द्यायचं सेंटरला काही अशा प्रकारे। त्यानंतर त्या PNGला तुम्हाला ॲनिमेशन द्यायचं आहे, इन ॲनिमेशनमध्ये जाऊन स्केल डाऊन म्हणून अशा प्रकारचं एक ॲनिमेशन द्यायचं आहे आणि त्याची जी स्पीड आहे हे तुम्ही 2 सेकंद ठेवून द्या। अशा प्रकारे तुम्हाला ॲनिमेशन द्यायचं आहे। तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे टेक्स्ट इथं ऍड केल्यानंतर तुम्हाला थोडं समोर येऊन जायचं आहे आणि हे बघू शकता जेव्हा टेक्स्ट म्हणजे आपण आधी PNG इथे ऍड केली होती ती PNG जेव्हा एंड होते त्यानंतर तुम्हाला लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारचा जो फोटो असेल कपल फोटो हा तुम्हाला इथे ऍड करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे फोटो मी इथे ऍड करतो आणि तुम्हाला जो फोटो आहे व्यवस्थित सेंटरला इथे ऍड करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला या फोटोच्या इन ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि या फोटोला सुद्धा तुम्ही स्केल डाऊन म्हणून अशा प्रकारचं ॲनिमेशन देऊ शकता। याची जी स्पीड आहे आपण 1 सेकंद ठेवू अशा प्रकारे, ओके। प्रकारे ॲनिमेशन दिल्यानंतर जेव्हा ॲनिमेशन एंड होते तेव्हा त्या पोझिशनवरून परत लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जाऊन जो मुलीचा जे टेक्स्ट असेल ते टेक्स्ट तुम्हाला ऍड करायचं आहे, जे मुला मुलीचं नाव असेल तिथे ऍड करायचं आहे।
ॲड करायचं आहे आणि जिथपर्यंत आपला फोटो आहे तिथपर्यंत टेक्स्ट ॲड करा आणि एक्स्ट्रा पार्ट इथून अशा प्रकारे तुम्ही तो डिलीट करून टाका. ओके, त्यानंतर परत तुम्हाला सेकंड फोटो ॲड करायचा कपलचा. अशा फोटोला मी इथे ॲड केलं. त्यानंतर त्या फोटोवर तुम्हाला क्लिक करायचं, इन ॲनिमेशन जाऊन मला परत स्केल डाऊन म्हणून ॲनिमेशन देऊन द्यायचं आहे. त्याची जी स्पीड आहे 1 सेकंद तुम्हाला ठेवून द्यायची आहे अशा प्रकारे. आणि जेव्हा ॲनिमेशन एंड होते, आता इथे बघू शकता आपण 15 सेकंदपर्यंत हा फोटो इथे ॲड करूया. जेव्हा ॲनिमेशन इथे ॲड होते तेव्हा तुम्हाला जे मुलाचं नाव असेल ते इथे ॲड करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण जी PNG आहे तिथे सेट केलेली आहे. तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे तुम्हाला सेट करून द्यायचा आहे आणि जो एक्स्ट्रा पार्ट असेल तो तुम्ही इथून डिलीट करून टाका. त्यानंतर परत तुम्हाला जर तुमच्याकडे कपलचे फोटो एक्स्ट्रा असतील तर तुम्ही इथे एक्स्ट्रा ॲड करू शकता. जर नसतील तर जे 1-2 फोटो असतील ते सुद्धा तुम्ही त्याच फोटोला तुम्ही त्याची जे लेंथ असेल फोटोचे ते वाढवू शकता. बघू शकता अशा प्रकारचा फोटो मी इथे ॲड केला आहे. त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन स्केल डाऊन म्हणून ॲनिमेशन तुम्हाला इथे ॲड करायचं आहे आणि या फोटोची जे लेंथ असेल ते सुद्धा आपण 5 सेकंद इथे ॲड करू. त्यानंतर परत तुम्हाला लेअरच्या ऑप्शनवर क्लिक करून मीडियामध्ये जाऊन जे PNG असेल ते इथे ॲड करायचे आहे. तर बघू शकता अशा प्रकारे PNG इथे ॲड केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा वाढून डिलीट करायचं आहे. नंतर तुम्हाला जे टाइम अँड डेट असेल ते इथे ॲड करायचं आहे. त्यासाठी परत तुम्हाला लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. बघू शकता तुम्हाला मी अशा प्रकारचा एक फोटो दिलेला आहे. हा फोटो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. फोटो इथे ॲड केल्यानंतर तुम्ही ते फोटोवरती क्लिक करा, ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करा, स्केल डाऊन जे ॲनिमेशन असेल ते इथे ॲड करून द्या अशा प्रकारे. आणि जे स्टड असेल तुमचं ते इथे ॲड करून टाका. तर जेव्हा ॲनिमेशन ॲड होते तेव्हा जे टेक्स्ट असेल ते इथे ॲड करा. तर अशा प्रकारचं जे टेक्स्ट आहे इथे ॲड केलं आहे PNG टेक्स्टची. ओके, आणि अशा प्रकारचे जे टेक्स्ट आहेत मी तुम्हाला त्याची PLP फाईल दिलेली आहे. जी PLP फाईलच्या द्वारे तुम्ही एकदम इझिली अशा प्रकारचे जे टेक्स्ट आहे ते बनवू शकता. ओके, त्यानंतर जेव्हा व्हिडिओ पूर्ण तयार होऊन जाईल तेव्हा जो एक्स्ट्रा पार्ट असेल व्हिडिओचा हा तुम्ही इथून डिलीट करून टाका. त्यानंतर आता तुम्हाला या व्हिडिओवरती काही इफेक्ट द्यायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला जे CapCut ॲप्लिकेशन असेल ते लागेल आणि जे CapCut ॲप्लिकेशन आहे हे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला इथे एकदा सेव्ह करून द्यायचा आहे. याच्यावरती आता आपल्याला इफेक्ट द्यायचे आहेत. त्यासाठी अशा प्रकारचा जो व्हिडिओ असेल हा मी इथे असा सेव्ह करून टाकतो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे CapCut ॲप्लिकेशन असेल त्याला ओपन करायचं आहे आणि जर CapCut ॲप्लिकेशन नसेल तुमच्याकडे तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला सुपर VPN नावाचे जे ॲप्लिकेशन आहे हे तुम्हाला प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचे आहे. कारण जे CapCutचे इफेक्ट आहेत ते विदाऊट VPN ते तुम्ही डाउनलोड करू शकणार नाहीत. त्यानंतर तुम्हाला जे CapCut ॲप्लिकेशन असेल त्याला ओपन करायचं आहे, न्यू प्रोजेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जो तुम्ही रिसेंटली व्हिडिओ सेव्ह केला आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे इथे ॲड केल्यानंतर इथे एक ऑप्शन आहे यावरती क्लिक करा आणि अशा प्रकारची जी स्क्रीन आहे ते फुल स्क्रीन होऊन जाईल. ओके, त्यानंतर बघू शकता जेव्हा स्टार्टिंगला तुम्हाला इथे एक इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करा, तुम्हाला द्यायचं आहे. जर तुमच्या याच्यामध्ये जर अशा प्रकारे नो इंटरनेट कनेक्शन अशा प्रकारे जर दिसत असेल तर जे CapCut ॲप्लिकेशन आहे त्याला एकदा तुम्ही फोर्स स्टॉप करा. त्या ॲपवरती प्रेस करून जेव्हा तुम्ही VPN ॲड कराल, जेव्हा VPN ऑन कराल तेव्हा ते लोड होऊन जातील. तर याच्यामधला तुम्हाला जो आता इफेक्ट इथे ॲड करायचा आहे, इथे बघू शकता भरपूर सारे इफेक्ट आहेत. तर आपण काय करू, एक व्हायब्रेशन फ्लॅश म्हणून एक इफेक्ट आहे आपण इथे ॲड करणार. ओके, अशा प्रकारे जो स्टार्टिंगला तुम्हाला इफेक्ट द्यायचा अशा प्रकारे व्हायब्रेशन फ्लॅश अशा वेळेला एक मी इफेक्ट देऊन देतो इथे स्टार्टिंगला इथपर्यंत. अशा बघू शकता आपण एक सेकंदासाठी म्हणजे काही सेकंदासाठी अशा प्रकारचा जो फ्लॅश इफेक्ट आहे तो इथे दिलेला आहे. त्यानंतर जेव्हा जो फर्स्ट फोटो आहे तिथे बघू शकता जेव्हा फर्स्ट फोटो आहे ना या पोझिशनवर तुम्हाला इथे येऊन जायचं आहे, व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, स्प्लिट करायचं आहे. त्यानंतर त्या ऑप्शनवर माझा एक बॉक्स येईल यावरती क्लिक करायचं आहे. इथे बघू शकता भरपूर सारे इफेक्ट आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, ब्लरमध्ये यायचं आहे. ब्लरमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे इथे बघू शकता एक स्क्वेअर ब्लर म्हणून एक ऑप्शन आहे. हा जो इफेक्ट आहे हा तुम्हाला याच्यावरती देऊन द्यायचा आहे आणि त्याची जी स्पीड आहे तुम्हाला 1.5 सेकंद करून द्यायचे. तर बघू शकता अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे हा तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि अशा प्रकारे तुम्हाला जेवढे पण आता जिथं जे नवीन फ्रेम ओपन होईल त्यानंतर तुम्हाला परत इथे जेव्हा मुलाचं नाव येईल तेव्हा तुम्हाला इथे कट देऊन द्यायचं अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला थोडं समोर येऊन जायचं अशा प्रकारे. ओके, त्यानंतर तुम्हाला थोडं समोर येऊन जायचं आहे. जेव्हा नवीन फ्रेम ॲड होईल तेव्हा तुम्हाला इथे कट देऊन द्यायचं आहे अशा प्रकारे आणि परत तुम्हाला इथे एकदा कट देऊन द्यायचा. ओके, त्यानंतर जो फर्स्ट इफेक्ट दिला होता त्यावरती क्लिक करा आणि अप्लाय टू ऑल करा अशा प्रकारे. ओके, त्यानंतर हा जो इफेक्ट हा सर्व तुमचे जेवढे पण क्लिप असतील त्याच्यावरती हा ॲड होऊन जाईल अशा प्रकारे बघू शकता.
आणि अशा प्रकारचा जो व्हिडिओ आहे हा तुमचा एडिट होऊन जाईल। तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम इझिली तुम्ही जो व्हिडिओ आहे हा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये बनवू शकता। आणि सेव्ह करण्यासाठी तुम्हाला 4K मध्ये तुम्हाला सेव्ह करायचं असेल तर तुम्ही 4K मध्ये सेव्ह करू शकता। मी 1080p वरती सेव्ह करतो, त्यानंतर या बटनवरती क्लिक करून तो जो व्हिडिओ आहे तो तुम्ही एकदम इझिली सेव्ह करू शकता। तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते, त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढं होतं, भेटूया पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये। तिथपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।